नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील आपलं यूट्यूब चॅनल NRP प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, RTAची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 17 फेब्रुवारी 2026 पासून RTAच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याची शेवटची जी मुदत आहे ती 10 मार्च 2026 आहे. सो बऱ्याच लोकांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. RTAच्या मार्फत गव्हर्नमेंटकडून प्रत्येक इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये 25% आरक्षण असतं. सो बरेच लोक ट्राय करत असतात की आपल्या मुलाला तिथे ॲडमिशन मिळावं, यासाठी बरेच लोक फॉर्म भरत असतात. सो आत्ता नियम थोडे चेंज झालेले आहेत. पहिल्याचे नियम आणि आताच्या नियममध्ये बरेच डिफरन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो व्हिडिओ तुम्ही आता स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाचं RTA मार्फत जर तुम्हाला ॲडमिशन इंग्लिश मिडियममध्ये घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगतो की याला फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. खाली तुम्हाला एक वेबसाईट दिसत असेल, त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. student.government.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला आपला फॉर्म भरायचा आहे. यासाठी जे आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला मी आता सांगतो. यामध्ये आई आणि वडील या दोघांपैकी तुम्हाला एकाचं आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जन्माचा दाखला अपलोड करायचा आहे विद्यार्थ्याचा. आणि तिसरी गोष्ट जी आहे की तुम्ही जिथे राहताय तिथलं तुमचं रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. पण रेंट ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की नोटराइज ॲग्रीमेंट चालणार नाही. ऑनलाईन रजिस्टर ॲग्रीमेंटच तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटच तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर ज्या कोण कास्टमध्ये असेल तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी किंवा जातीचा दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. सगळ्यात पाचवी गोष्ट म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला इथे अपलोड करायचा आहे, जो की तहसीलदाराकडून अपलोड असेल असा, जो 1 लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच व्यक्तीला इथे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी अलाउड आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं की तुम्हाला ज्या लोकेशनमध्ये राहत आहे त्या लोकेशनच्या 1 किलोमीटरच्या आतमध्येच तुम्हाला शाळा निवडायच्या आहेत. पहिलं कसं होतं, 3 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही शाळा निवडू शकत होता. आता तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतमध्येच तुम्हाला इथे शाळा निवडायच्या आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन कमी पण झालं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं पण आहे. बऱ्याच ठिकाणी कसं की 1 किलोमीटरच्या आतमध्ये बरेच शाळा मिळतात, पण काही लोकांना त्यांच्या लोकेशनवरून 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा अवेलेबल नसतात. त्यांच्यासाठी थोडासा इश्यू आहेच. इथे थोडंसं गव्हर्नमेंटने थोडंसं लक्ष द्यायला हवं आहे, हेही तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात मेन आहे की बऱ्याच लोकांना फॉर्म भरता येत नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा की फॉर्म म्हणून कमेंटमध्ये तुम्ही रिप्लाय द्या, मी तुम्हाला फॉर्म भरून देतो. सगळ्यात मेन आहे की तुम्हाला फॉर्म भरायचा कसा आहे याच्यावरती पण मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे. सो तुम्ही तोही व्हिडिओ तुम्ही बघा. आता बऱ्याच लोकांना उत्पन्नाचा दाखला, जे ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्हाला कमेंटमध्ये उत्पन्नाचा दाखला असं तुम्ही रिप्लाय करा. मी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अर्जंट बेसिसवर 2 दिवसामध्ये जो बनवून देतो त्याचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. सो तुम्हाला ठाणे तहसीलदाराच्या अंडरच जे लोक असतील त्यांनीच फक्त रिप्लाय करायचं आहे. बिकॉज कसं आहे की जो अर्जंट बेसिसवरती जो उत्पन्नाचा दाखला बनवून देतोय तो फक्त ठाणे तहसीलदाराच्या अंडरच येतो. सो त्यामुळे तुम्हाला जर उत्पन्न दाखला बनवायचा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय म्हणून उत्पन्न दाखला म्हणून तुम्ही रिप्लाय करू शकता. मित्रांनो, जी पण तुम्ही शाळा निवडणार आहे त्या तुम्हाला 10 शाळा निवडायचा इथे तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे. त्याचबरोबर पूर्ण इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. पण सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही जी फिल केली ती एकदा चेक करून घ्या. कारण एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. तो डायरेक्टली फॉर्म फिल होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. सो त्यामुळे सबमिट बटनावरती क्लिक करायच्या अगोदर पूर्ण फॉर्म चेक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. दुसरी गोष्ट, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर एक PDF तुमच्या समोर येईल, ती तुम्ही डाउनलोड करून जपून ठेवा. कारण PDF तुमच्याकडे असेल तर तुम्हाला उद्या काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. व्हिडिओमधील जर इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमचा एक शेअर एखाद्या पालकाच्या विद्यार्थ्याला इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेऊन देऊ शकतं, तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.